नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या काही सुपर 30 बातम्या। जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आलाय। त्यावर बरीच चर्चा झाली। जनतेपेक्षा राज्यातील शिक्षकांना सुरक्षेची जास्त गरज आहे असा टोला उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत लगावला। तसंच त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा व्हिडिओ म्हणजे चड्डी बनियान गँगचा व्हिडिओचा मुद्दा उपस्थित केला आहे। तसंच 289 च्या मार्फतच्या ठिकाणी चर्चा घडवून आणावी अशी विनंती अनिल परब यांनी केली। 5 जुलै रोजी मुंबईत विजयी मेळावा पार पडला। या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते। या मेळाव्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला आणखी जोर चढला। मात्र अद्याप दोन्ही पैकी कोणत्याही पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। कोकणातील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। म्हाडा कोकण मंडळाकडून तब्बल 5000 हून अधिक घरांसाठी बंपर लॉटरी जाहीर करण्यात आली आहे। या लॉटरीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून ही संधी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि मध्यम वर्गीयांसाठी सुवर्ण संधी ठरणार आहे। लॉटरी विविध योजनांतर्गत घेण्यात येणार आहे। अर्ज संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत। समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। असं वाटतंय की या देशात मुस्लिम लोकांना राहण्याचा अधिकार नाही, चारही बाजूंनी मुस्लिमांना घेरलं जातंय असा आरोप त्यांनी केलाय। ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या अडचणी कमी होताना दिसत आहे। मिंटच्या म्हणण्यानुसार कंपनीने महाराष्ट्रातील जवळपास 90% शोरूम बंद होणार आहेत। राज्यात ओलाचे 460 शोरूम आहेत, पण त्यापैकी बहुतेकांकडे वाहने ठेवण्यासाठी आवश्यक परवाने नाहीत। या पार्श्वभूमीवर सरकारने आपली कारवाई सुरू केली आहे। याचा परिणाम भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमधील ओलाच्या विक्रीवर होऊ शकतो। टीव्हीएस आणि बजाज ऑटो नंतर कंपनी 3ऱ्या स्थानावर घसरली आहे। गेली तब्बल 14 वर्षे रखडलेल्या बहुचर्चित मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो। आता याच मुंबई गोवा महामार्गाबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे। मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम आता वेळेत पूर्ण करण्यावर केंद्र सरकारने भर दिला आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या ठेकेदारांची कडक शब्दात कान उघडणी केली आहे। तसेच या महामार्गासाठी नवी डेडलाईनही नितीन गडकरींनी दिली आहे। मुंबईतील माहीम भागातील एका प्रसिद्ध शाळेतील 40 वर्षीय शिक्षिकेला तिच्या 17 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे। शिक्षिकेने जामीनसाठी अर्ज केला असून दोघांमधील संबंध परस्पर संमतीने होते असा दावा केला आहे। विद्यार्थी तिला मेसेजमध्ये पत्नी म्हणून संबोधत होता असेही तिने अर्जात म्हटले आहे। प्रेमाने तो आपल्याला किकी पुकी म्हणायचा असा दावाही तिने केल्याची माहिती आहे। नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील विरली परिसरात रविवार 13 जुलै रोजी सकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात 9 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे। भरधाव वेगाने येणाऱ्या ओमनी व्हॅनने रस्ता ओलांडत असलेल्या शिवम अण्णाजी आत्राम या मुलाला जबर धडक दिली। अपघातानंतर व्हॅनचा चालक घटनास्थळावरून पडून गेला असून उमरेड पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। विधानसभेचं पावसाळी अधिवेशन शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांमुळे चर्चेत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्री आणि आमदारांचे मारहाण करणारे व्हिडिओ, घोटाळ्यांचे आरोप, त्यांची चौकशी अशा अनेक कारणांमुळे अधिवेशन गाजत आहे। विशेष म्हणजे महायुतीमधील केवळ शिवसेनेचे आमदार आणि मंत्री अडचणीत आले आहेत। सेनेचे मंत्री अडचणीत येत आहेत की त्यांना अडचणीत आणलं जातंय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे। नागपूर शहरात बॉडी बिल्डिंग आणि फिटनेसच्या नावाखाली सुरू असलेल्या मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत गणेशपेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत एका बॉडी बिल्डर आणि माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा संकेत बुग्गेवार याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये एमडी ड्रग्ज, कार आणि मोबाईलचा समावेश आहे। मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात 2 गटात झालेल्या हाणामारीत गुंड सुरेश पुजारीला मारहाण झाली। अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली। गेल्या आठवड्यात मध्यवर्ती कारागृहात ही घटना घडली होती। या प्रकरणी पोलिसांनी पुजारीसह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। एका कैद्याने पाय पसरल्याने झालेल्या वादातून ही हाणामारी झाली आहे।
क्षेत्रात 17 संवर्गातील पदे भरण्यासाठी शासनाने भरती प्रक्रिया राबवली होती। यात 7 ते 8 संवर्गातीलच पदे शासनाने भरली। इतर संवर्गातील 6,931 पदे आजपर्यंत भरली नाहीत। 2,488 पदांचा निकाल घोषित आहे, तर 3,693 पदांचा निकाल तयार असला तरी तो रोखून ठेवला आहे। यामुळे आदिवासींवर अन्याय होत आहे। राज्य शासनाचा अंगीकृत सार्वजनिक उपक्रम असलेली एसटी सुमारे 83,000 कर्मचाऱ्यांची मातृसंस्था आहे। भविष्यात एसटीचे कदापि खासगीकरण होणार नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले। हरियाणामधील सोनीपत जिल्ह्यातील 19 विद्यार्थी वर्धेत दाखल झाले आहेत। ते वर्षभर येथे राहून महाराष्ट्रीय संस्कृती, खानपान, सण, उत्सव, भाषा यांचा अभ्यास करून नंतर हरियाणात प्रचार व प्रसार करणार आहेत। मागील काही काळापासून देशभरात विविध कारणांसाठी कर्ज काढण्याच्या प्रवृत्तीत वाढ झाली आहे। याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगारांकडून जनसामान्यांना टार्गेट करण्यात येत आहे। स्वस्त व्याजदरात झटपट कर्ज देण्याचे आमिष दाखवून बोगस ऍप्सच्या जाळ्यात नागरिकांना ओढण्यात येते आणि त्यानंतर फोन हॅक करून बँक खाते साफ करण्यात येते। नागपूरसह देशभरात असे अनेक प्रकार समोर आले आहेत। सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या एका घटस्फोट प्रकरणात एक महत्त्वाचा निकाल देण्यात आलाय। जोडीदाराने गुप्तपणे रेकॉर्ड केलेला फोन हा गोपनीयतेच्या मूलभूत अधिकाराचे हनन असल्याचे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले होते। त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असता सर्वोच्च न्यायालयाने हा पुरावा ग्राह्य धरलाय। जर पती पत्नी गुप्तपणे एकमेकांचे कॉल रेकॉर्ड करत असतील तर हे नाते तुटल्याचेच घोतक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसह राज्यातील केंद्रीय संस्थांमधील उपहारगृहात रुग्ण व त्यांचे नातेवाईक, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची गर्दी दिसते। येथे समोसा, पकोडे, भजी, लाडू, वडापाव सह इतरही तेलकट गोड पदार्थांवर ग्राहकांकडून ताव मारला जातो। त्यामुळे या उपहारगृहात प्रत्येक वर्षी या पदार्थांची विक्री वाढत असल्याचे दिसून आले आहे। केरळची नर्स निमिषा प्रियाला काही दिवसात येमेन येथे फाशीची शिक्षा दिली जाणार आहे। तिला फाशीच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। या दरम्यान केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात या नर्सची फाशी थांबवण्यासाठी फार काही केले जाऊ शकत नाही, असे सांगितले आहे। अमेरिकन वेब सिरीज ब्रेकिंग बॅड ही OTT जगतात प्रचंड लोकप्रिय आहे। रसायनशास्त्राचा एक प्राध्यापक आयुष्यात अपयशी ठरल्यानंतर अंमली पदार्थाची प्रयोगशाळा थाटतो आणि त्यातून कोट्यवधी रुपये कमावतो, अशी या सिरीजची कथा आहे। वेब सिरीज मधील ही कथा राजस्थानच्या श्री गंगाधर जिल्ह्यातील 2 शिक्षकांनी सत्यात उतरवली, मात्र त्यांचे बिंग अखेर फुटले। दिल्ली विद्यापीठाच्या आत्मराम सनातन धर्म कॉलेजची विद्यार्थिनी आणि त्रिपुराची रहिवासी असलेली स्नेहा देवनाथ 7 जुलैपासून रहस्यमयीरित्या बेपत्ता झाली होती। तिचा मृतदेह दिल्लीतील गीता कॉलनी उड्डाणपुलाजवळ नदीत तरंगताना आढळलाय। स्नेहाने आत्महत्येचा निर्णय घेतला होता आणि ती सिग्नेचर ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या करणार असल्याचे तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते। पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश मिळून भारताला बाजूला सारून सार्क सारखे एक नवीन दक्षिण आशियाई सहकारी संघटन बनवण्याचा विचार करत होते, पण आता या देशाला मोठा धक्का बसला आहे। नेपाळने स्पष्टपणे सांगितले आहे की ते नवीन सार्कच्या बाजूने नाहीत। नेपाळ सध्या सार्कचा अध्यक्ष आहे। त्यांना वाटते की सार्कलाच पुन्हा एकदा महत्त्वाचे बनविले पाहिजे, तसेच भारतासारख्या सदस्यांचीही पूर्ण सहभाग त्यात असावा। सार्कचे सचिवालय नेपाळमध्येच आहे। इराण आणि इस्रायल मध्ये झालेल्या युद्धानंतर आता अमेरिका आणि चीन मध्ये युद्ध सुरू होणार का, असा प्रश्न निर्माण झालाय। त्याला कारण देखील तसंच आहे। अमेरिकेकडून आपल्या सर्वात जवळच्या 2 मित्रांना थेट असा सवाल करण्यात आला आहे की जर तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे चीन सोबत युद्ध झालं तर त्यांची भूमिका काय असेल। हे दोन्ही देश इंडो पॅसिफिक प्रदेशात अमेरिकेचे प्रमुख सहकारी आहेत। सोबतच क्वाड अलायन्सच्या सदस्य देखील आहेत। भारत देखील क्वाड अलायन्सचा सदस्य आहे। गेल्या 3 वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे। या युद्धामध्ये दोन्ही देशांचे सामरिक तसेच आर्थिक नुकसान झाले आहे। या युद्धात रशियाचे आतापर्यंत लाखो तरुण सैनिक मारले गेले आहेत। याच युद्धाच्या परिणामाचा आणखी एक भाग म्हणून तेथील लोकसंख्या वाढीचा दर घसरलाय। त्यामुळेच तेथील लोकसंख्या वाढीचा दर स्थिर असावा म्हणून एक निर्णय घेतला आहे। रशियात एक योजना लागू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी गर्भवती राहिल्यास चक्क लाखोंचे बक्षीस दिले जात आहे। भारतीय संरक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेऊन राफेल लढाऊ विमानांची संख्या निम्म्यावर आणण्याचे संकेत दिले आहे। 5व्या पिढीच्या स्टेल्थ लढाऊ विमानाच्या अंतरिम खरेदीसंदर्भात संरक्षण मंत्रालयाने आपला हेतू स्पष्ट केला आहे, म्हणजेच भारत लवकरच 5व्या पिढीचे लढाऊ विमान खरेदी करणार आहे।
इराण इस्रायल मधील सीजफायरला 3 आठवडे होणार आहे. मिसाइल्स आणि फायटर जेट्स मधून होणारा बॉम्ब वर्षाव थांबला आहे, पण इराणमध्ये मोसादचे ऑपरेशन्स अजूनही सुरू आहे. इराणचे टॉप अधिकारी मोसाद एजंट्सच्या टार्गेटवर आहेत. याचा पुरावा तेहरानमध्ये झालेली अली तायेब यांची हत्या आहे. अली तायेब हे इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खली खाईमचे निकटवर्तीय होते. त्यांच्या हत्येमध्ये मोसादचा हात असल्याचा संशय आहे. अली तायेब यांची हत्या ही इराणमध्ये सुरू होणाऱ्या हत्यासत्राची सुरुवात मानली जात आहे. खामेनेईच्या मृत्यूपर्यंत हा सिलसिला थांबणार नाही असं म्हटलं जातंय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या PhD पदवी 2025 ते 26 अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेशाचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले असून त्याद्वारे विद्यार्थ्यांचे तात्पुरते प्रवेश केले जाणार आहेत. या प्रवेशांचे अर्ज करण्यासाठी 16 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. जर तुम्हालाही बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. एकूण 541 प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती राबवण्यात येत असून आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया 14 जुलै 2025 रोजी प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी नोंदणी प्रक्रिया बंद करेल. या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना SBIच्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in द्वारे लिंक थेट मिळू शकेल. उच्च न्यायालयाने सांगितले की पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता तिच्या स्वतःच्या कमाईतून खरेदी केली नसेल तर ती मालमत्ता कौटुंबिक मालमत्ता मानली जाईल. भारतीय सामाजिक रचनेनुसार अनेक महिलांचे स्वतःचे उत्पन्नाचे कोणतेही स्रोत नसतात आणि त्यांच्या पतींवर अवलंबून असतात. उच्च न्यायालयाने म्हटले की पती त्याच्या उत्पन्नातून पत्नीच्या नावावर मालमत्ता खरेदी करतो. खुशी मुखर्जी ही टीव्ही आणि बॉलिवूड मधील एक प्रसिद्ध चेहरा आहे. कामाव्यतिरिक्त खुशी तिच्या ग्लॅमरस लुकसाठीही चर्चेत असते. अभिनेत्रीला तिच्या शॉर्ट ड्रेसमुळे सोशल मीडियावर अनेक वेळा ट्रोल करण्यात आलाय. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. अभिनेत्रीने सांगितलं की ती कास्टिंग काउचची शिकार झाली होती. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला शिक्षा झाली आहे. लॉर्ड्स कसोटीच्या 4थ्या दिवशी सिराजने ही चूक केली, ज्यासाठी त्याच्या सामन्याच्या मानधनातून 15% कपात करण्यात आली आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात विकेट घेतल्यानंतर सिराजने बेन डकेटला धक्का दिला. ICC आचारसंहितेच्या कलम 2.5 अंतर्गत सिराजचे वर्तन दोषी आढळले आहे. तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.